मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. सांगली येथील डॉक्टरची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश देतो असे सांगून डॉक्टरची 15 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी राकेश कुमार कापरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. डॉक्टर चंद्रकांत सगरे यांनी या फसवणूक प्रकरणी फिर्याद दिली आहे. नवी मुंबई येथील MGM मेडिकल कॉलेजमध्ये मुलाला MDS साठी प्रवेश देतो असे सांगून सांगलीतील डॉक्टर चंद्रकांत पंडित सगरे यांची 15 लाखांची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी राकेश कुमार कापरी राहणार नवी मुंबई याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की राकेश कुमार कापरी आणि डॉक्टर चंद्रकांत सगरे याची एप्रिल 2024 मध्ये ओळख झाली होती. यानंतर डॉक्टर सगरे यांचा विश्वास संपादन करून संशयित राकेश कुमार कापरी याने नवी मुंबई येथील MGM मेडिकल कॉलेजमध्ये मुलगा निनाद सगरे याला MDS ओरल सर्जरी पदवीसाठी 15 लाख रुपये भरून प्रवेश मिळवून देतो असे सांगितले. डॉक्टर सगरे यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. मे 2024 ते ऑगस्ट 2024 पर्यंत कापरी याने सांगितल्याप्रमाणे त्याच्या खात्यावर रक्कम पाठवली. मात्र कापरी याने निनाद याला MDS साठी प्रवेश मिळवून दिला नाही. त्यामुळे डॉक्टर सगरे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अखेर डॉक्टर सगरे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राकेश कुमार कापरी याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. जिओ मराठी, ते धडक ते धडक.